देशभरात SIR आणि जनगणना हे सर्व कामकाज सुरू आहे. अनेक नागरिकांची काही नावं सापडत नाही. काही नागरिकांना काय हवं, आपली प्रशासकीय यंत्रणा चांगलं काम करते, त्यांना काय सूचना? सद्यस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये SIR म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी साहेब जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत. त्याच्यानंतर आपल्या मतदार नोंदणी अधिकारी या पल्लवी गाडगे डेप्युटी कलेक्टर मॅडम आहेत आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 195 जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी मी तहसीलदार म्हणून स्वतः आहे आणि माझ्यासोबत माझे सहकारी गट विकास अधिकारी साहेब आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, AR आहेत. तर हे 4 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. यांच्या खाली आम्ही सुपरवायझर नेमलेले आहेत. सुपरवायझरच्या खाली BLOची नेमणूक केलेली आहे. प्रत्येक पार्टसाठी एक BLO आहे आणि 356 आपले पार्ट आहेत मतदारसंघाचे. त्या प्रत्येक पार्टला एक BLO त्या ठिकाणी नियुक्त केलेला आहे. त्या BLOनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन काम करायचं आहे आणि ह्या मॅपिंगच्या कामामध्ये 2002ची मतदार यादी आणि सध्याची मतदार यादी ही पडताळून त्या ठिकाणी मॅपिंग त्यांनी करायचं आहे. हा पहिला टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये 2002 मध्ये नावं नाहीत, नंतर ॲड झालेले असतील, लग्न होऊन महिला आले असेल किंवा नंतर पुरुष मतदार त्यांचं वय 18च्या पुढे गेलेलं असेल तर त्यांची नावं 2002च्या यादीत नाहीत. त्यांचं प्रोजिन मॅपिंग हे खात्री करून त्या ठिकाणी करायचं आहे आणि बहुतांश वेळा घर व्हिजिट केल्याशिवाय ते लक्षात येत नाही आणि घर व्हिजिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही. दुसरी गोष्ट, ग्रामसेवकांकडून मैतांची यादी प्राप्त करून घेऊन त्या मतदार यादीतून ते डिलिशन केलं पाहिजे अशा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आज आपण आढावा बैठक घेतली, बऱ्याच जणांना काही समस्या होत्या, त्याचं कशा पद्धतीने आपल्याकडे यामध्ये आपल्या तालुक्याचं काम एक 65% आसपास झालेलं आहे आणि या वारुळवाडी आणि नारायणगाव भागामध्ये थोडंसं काम कमी होतं. त्याच्यामुळे BDO साहेबांनी आम्ही या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीला या वारुळवाडीचे सन्माननीय सरपंच साहेब भुजबळ साहेब उपस्थित होते. तसेच नारायणगावचे काही ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे काय प्रोसेस आहे ती आणि त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आम्हाला या ठिकाणी नक्की मिळेल आणि हे काम जे कमी आहे ते पुढच्या 2 ते 3 दिवसात नक्की त्या ठिकाणी प्रगती दिसेल आणि सर्वांना जवळजवळ 80%च्या पेक्षा जास्त काम झालं पाहिजे अशा सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. अनेकदा काही स्थलांतरित नागरिक आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी स्थलांतरित नागरिक असतील तर BLO त्या ठिकाणी सर्व आहेत निर्णय घेण्यासाठी. BLOनी त्या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांची लिस्ट केली पाहिजे आणि त्यांची पंचनामा करून त्यांनी यादी केली पाहिजे, रिपोर्ट केला पाहिजे आणि तो रिपोर्ट त्यांच्या ॲपला अपलोड करण्याची त्या ठिकाणी सोय आहे. तो अपलोड करून ते खात्री करून ते वगळू शकतात. तसंच दुबार जे नाव आहेत एका 2 पार्टमध्ये एका व्यक्तीचं जर नाव असेल तर एका पार्टमधून ते त्या व्यक्तीचा कन्सेंट घेऊन ते वगळायला पाहिजे. म्हणजे आपली मतदार यादी जास्तीत जास्त निर्दोष झाली पाहिजे, हाच या SIRचा मुख्य उद्देश आहे. बऱ्याच नागरिकांकडून वेळेत माहिती येत नाही, त्याच्यामुळे त्यासाठीच आपण स्थानिक पदाधिकारी, आशा सेविका, रेशन दुकानदार, पोलीस पाटील हे जे गावातले कायमचे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना सर्व माहिती असते, त्यांची मदत आपण घेतली पाहिजे. अदरवाईज घर व्हिजिट केल्यानंतर तर आपल्याला 100% त्या ठिकाणी माहिती मिळतेच. नागरिकांना आपण काय आवाहन करा? नागरिकांना मी असं आवाहन करेन की एवढं आपलं काम चांगलं झालेलं आहे, परंतु जे 35% काम पेंडिंग आहे ते नागरिकांनी काही सहकार्य केलेलं नाही किंवा माहिती दिलेली नाही किंवा आमचे BLO त्या ठिकाणी गेलेले नाहीत. यापैकी काहीतरी कारण असू शकेल. तर दोघांचा त्या ठिकाणी समन्वय झाला पाहिजे आणि आपल्या नावाची खात्री, आपलं नाव 2 ठिकाणी नाही ना याची खात्री स्वतः नागरिकांनी करणं गरजेचं आहे आणि मॅपिंगला पूर्ण सहकार्य करणं गरजेचं आहे. अदरवाईज जर मतदार यादीतून त्यांची नावं भविष्यात वगळली तर मात्र आपण त्या ठिकाणी काही करू शकत नाही. त्यामुळे आत्ताच वेळ आहे, त्यांनी BLOशी संपर्क साधला पाहिजे आणि आपल्या मतदार यादीतील नावाच्या संदर्भात खात्री केली पाहिजे. माहिती देणार आहे त्यांचं नाव वगळलं जातं, त्या ठिकाणी माहिती जर दिली नाही वेळेमध्ये एवढं आवाहन करून पण तर मात्र वगळण्याचा धोका आहे.